तुम्ही असे मिक्स पिठाचे दही धपाटे खाल्लेत का? खूप सुंदर आणि टेस्टी लागतात. चला पाहूया आपण रेसिपी काय आहे ते. तर इथं मी सर्व प्रकारची पिठं घेतलेली आहेत. सगळं वाटीनुसार माप घेतलेलं आहे. गव्हाचं पीठ 1 वाटी घेतलेलं आहे, ज्वारीचं पीठ 1 वाटी, तांदळाचं पीठ 1 वाटी, बाजरीचं पीठ 1 वाटी आणि बेसन पीठ 1 वाटी. अशी 5 प्रकारची पिठं घेतलेली आहेत आणि सगळी समप्रमाणात घेतलेली आहेत. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते दाखवते. पीठ मळण्यासाठी इथं भरपूर सारा कांदा चिरून घेतला आहे. जेव्हा आपण थालीपीठ धपाटे बनवत असतो तेव्हा भरपूर सारा कांदा लागतो. कोथिंबीर भरपूर सारी चिरलेली आहे, प्लस मसाले घेतलेले आहेत, हिंग घेतलेला आहे आणि जे काही खडे मसालेसुद्धा थोडे थोडे लागणार ते सुद्धा घेतलेलं आहे, मीठ घेतलेलं आहे. चला आता आपण मळण्याची प्रोसेस बघूया. आता सगळी पिठं मी एकत्र करून घेते आहे. सगळी पिठं एकत्र करून घ्यायची आपल्याला आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये टाकायचं आहे थोडंसं हिंग, त्याच्यानंतर थोडीशी जिरी पावडर, त्यानंतर काळी मिरी पावडर, त्यानंतर थोडा गरम मसाला, धना पावडर, सगळं 1-1 चमचा मी वापरलेला आहे इथे आणि हळद वापरली 2 चमचे. त्यानंतर चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि आमचूर पावडर घातलेली आहे थोडीशी चवीनुसार. त्यानंतर मग मी घातलेला आहे घरचा लाल मसाला, म्हणजे घरचं जे आपलं लाल तिखट असते ते थोडंसं घातले अर्धा चम्मच. त्यानंतर आलं, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट घातली. भरपूर सारी कोथिंबीर आणि कांदा चिरून घातलेला आहे. आता हे सगळं साहित्य आपण ह्याच्यामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे. हे सगळं जेवढं साहित्य टाकलं आहे ना तेवढं सगळं आपल्याला पिठाला चोळून घ्यायचं आहे. हे सगळं पिठाला चोळून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून पाणी घालून हे पीठ आहे ना आपल्याला सैलसर असं मळवून घ्यायचं आहे. जास्त पण घट्ट नाही, जास्त पण पातळ नाही, एकदम असं सैलसर मध्यम असं पीठ आपल्याला मळवून घ्यायचं आहे. मी पुढे दाखवतेच तुम्हाला. तर थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये पाणी टाकत मी हे असं पीठ छानपैकी असं मळून घेते. त्याचा एक आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला जेव्हा आपण थालीपीठ करतो किंवा तुम्ही काय म्हणता त्याला धपाटे म्हणता, आम्ही धपाटेसुद्धा बोलतो, थालीपीठ पण बोलतो. तर हे बनवताना व्यवस्थित त्याला आकार देता आला पाहिजे, थापता व्यवस्थित आली पाहिजे. त्यामुळे अशा प्रकारेच आपल्याला पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे मी पिठाचा गोळा मळून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला हा पिठाचा गोळा 15 मिनटं रेस्ट करायला ठेवायचा आहे. 15 मिनटं झाल्यानंतर आता मी धपाटे बनवायला घेतलेले आहे. एका बाउलमध्ये मी कोमट पाणी घेतले, त्यामध्ये जे धपाटे करण्यासाठी आपल्याला कापड लागणार आहे ते टाकले भिजण्यासाठी. इथं तवा तापत ठेवलेला आहे, पोळपाट घेतलेला आहे मी आणि आता हे जे कापड घेतले ते ओलं करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच्यावर थोडा पाण्याचा शिंतोडा पण टाकायचा आहे आणि नंतर थोडासा आपल्याला ना धपाट्याचा पीठ घ्यायचं आहे आणि ते पीठ त्या कपड्यावरती टाकून असं बोटाच्या साहाय्याने थापून घ्यायचं आहे. जेवढं पातळ बनवता येईल ना तेवढं आपण हे पातळ बनवून घ्यायचं. जाड धपाटे चांगले लागत नाही आणि ती भाजली पण जात नाही, त्यामुळे असे पातळ धपाटे आपण करून घ्यायचे. तर आता मी धपाटे करून घेतले, त्याला छोटे छोटे होल पण करून घेतले जेणेकरून छान भाजली पण जातील यासाठी आणि दिसताना पण खूप छान दिसतात. तर तवा छान तापलेला आहे, तेल पण वरून मी टाकलेलं आहे थोडंसं. त्यानंतर आता तव्यावरती हे धपाटं मी टाकून घेतलेलं आहे. अशा प्रकारे वरून थोडंसं पाणी टाकून हे कापड काढून घेतलेलं आहे. अशा प्रकारे धपाटे बनवले जातात. माझी आजी बनवायची, त्याच्यामुळे मला खूप आवडतं हे धपाटं. म्हणजे माझ्या मम्मीची मम्मी मस्त बनवायची. तर धपाटा आता तव्यावरती टाकलेला आहे आणि साईडने मी तेलसुद्धा टाकलेलं आहे. थोडं थोडं तेल टाकून हे धपाटे छान प्रकारे असं गोल्डन होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि जास्त पण हाय फ्लेम ठेवायची नाही गॅसची, मीडियम फ्लेमवरतीच हे धपाटे भाजून घ्यायचे. अशा प्रकारे धपाटं भाजून घ्यायचं आहे आपल्याला आणि ही धपाटी गरम गरम दह्यासोबत किंवा शेजवान चटणी किंवा पुदिना चटणी किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या आपण खोबऱ्याची चटणी असतो, सो वेगवेगळ्या प्रकारच्या चटणींसोबतसुद्धा हे धपाटे आपण खाऊ शकतो. तर मी 3-4 धपाटे आता सध्या करून घेतलेले आहेत आणि ह्या अशा प्रकारे काहीशी प्लेट दिसते. आणि तुम्हाला ही दही धपाट्याची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आवडली असेल तर तुमच्या घरी तुम्ही ट्राय करून बघा आणि लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका माझ्या नवीन चॅनलला.